सन्माननीय नरेशजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. नरेशजी मेहर, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. नरेश मेहर यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. तेजस 11 आयोजित बिग बॅश लीग 2025च्या वतीनं. हॅलो, पहिला चेंडू आणि एक धाव. ओम साईच्या वर्सेस होंडा वॉरियर्स तेजस 11. अशा दोन बघा, या दोन संघांमधली मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची चुरस बघायला मिळणार आहे. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने थोडक्यात हुकलाय. स्टंपवरती बॉल असता तर विघ्नेश साखळतोडे मैदाना बाहेर गेला असता आणि हे जीवनदान मिळालं. हितेश भोईर त्यांचा एक्सपिरियन्स युटिलाइज करत असताना आपण त्यांना पाहिलं. लक्ष्मच्या बाहेर चेंडू आणि आतमध्ये येत असता आणण्याचा प्रयत्न. राहुल पुळेकरने त्या चेंडूला सोडून दिलं. वाईट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. याच मैदानावरती या दोन संघाची झालेली ती मॅच आणि त्या मॅचमध्ये झालेली तोडफोड दोन्ही संघाच्या बाजूनं ही सर्वांना माहीत आहे. आणि माहीत असताना या मॅचसाठी बघण्याची यूट्यूबवरची संख्यासुद्धा वाढली होती. बघा, पडद्यावरती कोणी जोर टाकू नका. त्या सर्व बाळा पडद्याला उडू नकोस. पडद्यापासून लांब प्लीज. माही बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केला करा. ओ जिगा वेगाने चेंडूला फेकलं. फ्लॅट थ्रो आणि तो करत असताना मात्र एक धाव मात्र विघ्नेशने धावून कंप्लीट केली आहे. ही ओपनिंग पेअर जी ओमसाईची आहे त्याच्यामध्ये वसई तालुक्यातले दोन बेस्ट ऑलराऊंडर आहेत, विघ्नेश साखळतोडे, राहुल पुळेकर. आणि त्यांच्या समोर असणारा गोलंदाज काही कमी नाही आहे. गेलो कित्येक वर्षे अंडरआर्म क्रिकेटला जवळून पाहणारा बघणारा. ओहो भाऊनं चेंडूला डाव्या बाजूने येत असताना अडवलं आणि अडवत असताना मात्र एक धाव मात्र धावपल करते अडवताना दिसते. सहा धावा धावपलकावरती आहेत आणि असं असताना हलक्या हाताने खेळून एक धाव कंप्लीट केले. सिंगल धाव येत असताना पहिलं षटक संपलं. 7 धावा धावपलकावरती ओम साईच्या या संघाचा धावपलक. हॅलो. ज्येष्ठ क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय प्रकाश वैती, ज्येष्ठ क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय महेश पाटील, ज्येष्ठ क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय भालचंद्र मेहर यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर आपण जातो दुसऱ्या षटकाकडे, ज्या ठिकाणी विघ्नेश साखळतोडे यांच्यासमोर मयूर पडेलकर यांना आपण बघणार आहात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश ठाकूर साहेब बी मधला एक सिनियर चेहरा यांना आपण बघितलं. सर्व जाणकार खेळाडू या मंचाच्या दिशेने येत आहेत. वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. 8 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. तेजस 11 आयोजित बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतात, ऐकतात, पाहतात. आणि असं असताना पॉवर प्लेचं षटक. ओहो, यावेळेला बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग कटरला ओळखलं होतं आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता राहुल पुळेकरचा. प्रॉपर चेंडू बॅटवरती आलेला नाही आहे. सी ग्रुपमधील ही दुसरी मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ABC अशा 3 ग्रुपमध्ये ही मॅच खेळवली जाते. 12 संघांचा समावेश आहे. आणि ज्या वेळेला इथून तुम्हाला 2 संघ क्वालिफाय होताना दिसतील त्यावेळेला सुपर 6च्या मॅचेस त्यांची अनाउन्समेंट केली जाईल, त्याचा ड्रॉ टाकला जाईल. आणि तो ड्रॉ टाकल्यानंतर तिथून पुढच्या त्या 5 मॅचेस हे बघणं सर्वांसाठी पर्वणी असणार आहे. 9 धावा धावपलकावरती 1.2 चेंडूचा खेळ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नितेश गरजच्या हाताजवळून चेंडू होतोय फरार. सीमारे का पार, चौकार.
बघा कशा पद्धतीने हा चेंडू खेळला गेला होता. थँक्यू डीजे. पकडून चेंडू फेकण्याच्या घाईमध्ये लवकर पोझिशन फिनिश झाली आणि त्यानंतर चेंडू हाताखालून निघून गेला. चौकार आला आणि त्यानंतर विघ्नेशने सिंगलसाठी या चेंडूला खेळलं. धावपलकारती धावा जर आपण पाहिल्या तर धावपलकर जाऊन पोहोचले 14 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओ यावेळेला ऑन साईडला व्हॉट अ शॉट. राहुल पुळेकर ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू निघून चालला सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. लेग कटर होता. लेग कटरला परखलं आणि राहुल समोर 2 ते 3 वेळा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यासाठी तयार होते. आता ते तयार असताना लेग कटरला इनसाइड आउट खेळायचं की त्या लेग ब्रेकला ऑन साईडला खेळणं पसंत करायचं, याच्यासाठी खूप सारा वेळ होता. यूज ऑफ द क्रीजचा पूर्ण वापर केला आणि त्यामुळे तिथे चौकाराची मोहर लागली आहे. शानदार बॅटिंगचा नजारा. हलक्या हाताने खेळलंय. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. षटक संपलं. दुसरं. 19 धावा धावपलकावरती वाडेकर आलेले आहेत. आमचा खेळपट्टी मास्टर आहे वाडेकर. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 षटकांचा खेळ झाला, माफ करा. आणि त्यानंतर आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. येस गंभीर. नितेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू. घरच्या मैदानावरती ते खेळत आहेत आणि त्यांच्या समोर राहुल पुळेकर. हे बॅटल बघण्यासारखं असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफ कटर आणि चांगली फिल्डिंग भाऊने केली आहे. कोणतीही धाव या चेंडूवरती येत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व नितेश पाटीलचं आपण बघतोय. बघा या मॅचमध्ये किती धावा होत आहेत किती नाही याच्यापेक्षा दुसऱ्या इनिंगला बघायला मजा येते. म्हणजे तुम्ही 24 बॉल 24 जरी केले तरीसुद्धा दुसरी इनिंग चांगली. तुम्ही 24 चेंडू 40 केलं तरीसुद्धा दुसरी इनिंग चांगली. कारण तोडफोड या मॅचची ओळख आहे. ओ रनआउटची संधी, पण फॉलोथ्रूमध्ये चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय. डॉट बॉल येत असताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नयन कालुष्टे कानमंत्र देण्यासाठी गेल्यात. आज लॉसन कोरिया मैदानाबाहेर आहेत आणि 21 वरती 0. 20 वरती. ओ अजून एक डॉट म्हणजे एक चौकार इथं भरून काढलाय. 4 बॉल 20 आहेत, माफ करा. 4 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. कमबॅक झालाय. आता हा किती मोठा कमबॅक येणारी काळ सांगेल. 21 लास्ट बॉल या षटकातील शिल्लक आहे. मला एक सोपारा चषकातली स्पर्धा आठवते. नाला सोपारा चषक होतं आणि त्याची फायनल चालू होती. प्रणय मात्रे आणि त्याच्या संपूर्ण टीमने म्हणजे JKCCने जवळजवळ 4 बाउंड्रीज मारल्या होत्या आणि सुद्धा टोटल एका चौकाराचं येऊन थांबलं होतं आणि तेजसने ती फायनल जिंकली होती. ओ इथे काय झालंय. नजर हटी, दुर्घटना घटी आणि दुर्घटना घटत असताना मात्र विघ्नेश साखलतोड्याला मैदानाबाहेर जावं लागतं. विकेटचं पतन. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू आणि षटक क्रमांक 3 संपत असताना धावपलकाचे धाबा आहेत 22-22. लॉस ऑफ 1 विकेट. टीम ओम साईच्या. पालघर जिल्ह्यात फेमस हाय थोडीला त्यांच्या तोडच नाही. पालघर जिल्ह्यात फेमस हाय थोडीला त्यांच्या तोडच नाही. 22 वरती 1. 3 षटकं झालीत. शेवटचं षटक करण गवळीच्या हातामध्ये. समोर राहुल पुळेकर आणि त्याच्या साथीनं सिद्धार्थ राय म्हणू याला आपण बघत आहात. तेजस इलेव्हन आयोजित बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर आहे आणि गावपाड्याचं हे मैदान. एक गोष्ट आपण पाहिली की एप्रिल महिन्यात मोस्ट ऑफ टुर्नामेंट आपल्याला नवापूर आणि अर्नाळामध्ये बघायला मिळालेत.
करण गवळी समोर राहुल पुळेकर. हे बॅटल सुद्धा बघण्यासारखं असतं. करण गवळी राहुल पुळेकर खूप मोठमोठ्या आठवणी या दोघांच्या एकत्रित असतानाच्या किंवा विरुद्ध संघामध्ये खेळत असतानाच्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. मोनू हो यावेळेला चेंडू हातातून निसटला. 22च्या रूपाने एक धाव येताना दिसते. येस रेफर केलंय, रिव्ह्यू रेफर केला गेलाय आणि तो चेक केला जाणार आहे. चेंडू कुठे केला गेलाय. राहुलने चॅलेंज केलं गंभीरच्या त्या निर्णयाला. गंभीर इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण फेअर डिलिव्हरी असून चेंडू मागे निघून गेला आणि त्याच्यावरती एक धाव येताना दिसली. 22च्या रूपाने 24 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू निर्णायक आहेत. या 4 चेंडूमध्ये जर का 2 धावा आल्या तर मात्र राहुल पुळेकर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. नितेश घरात यानं चेंडूला अडवलं, फेकी केली. तोपर्यंत फलंदाज बाद. सिद्धार्थ राय मोनू डिपार्ट्स. थँक्यू डीजे. 24 वरती 2. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि असं असताना मैदानाच्या आतमध्ये संदीप किणी सँडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. करण गवळी समोर राहुल पुळेकर काय मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करतील का? प्रयत्न तर केला ऑन साइडला. भाऊने प्रयत्न करत असताना आडवा सूर मारायचा टाकून पुढे समोर सूर मारला आणि त्यामुळे चेंडू गेला सीमा रेखा पार. चौकार. ईट का जवाब पत्थर से, डॉट का जवाब या फिर विकेट का जवाब चौके से. अशी कहाणी मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना खूप चांगला फटका राहुल पुळेकरच्या बॅटमधून आला. 12 चेंडू 16 धावांची वैयक्तिक खेळी. 28 वरती 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ. अजूनही मला आठवते 32, 33, 34, 35, 36 एव्हरीथिंग इज पॉसिबल. या मैदानामध्ये या धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो हे या मैदानानं मागील स्पर्धेमध्ये दाखवलं होतं. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या रनआउटची संधी. गंभीरची मान हल्ली, पाय हल्ले. नंतर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या पंचाने बघावं नक्की काय त्यावेळेला घडले. राहुल खूप वेगानं धाव घेत असताना दिसले आणि फेकी करत असताना बॅट अभी असल में क्या हुआ है. ओ yes it's विकेट. फलंदाज बाद आणि मैदानाबाहेर जावं लागतंय राहुल पुळेकर याला. चांगली इनिंग राहुलची राहिली, संघाच्या हिताची राहिली. काही निर्धाव चेंडू जरूर आले. नितेश पाटीलचं षटक खूप चांगलं आलं. पुळेकर बाद, परदेशी आत. थँक्यू विजय. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय
एका धावेसाठी सिंगल धावे. ते षटक संपली. 4:29 वरती धावफलक थांबले. 29. 30चं लक्ष. 30 इज द टार्गेट. चला सामन्याला सुरुवात होईल. 30 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज. प्रारंभिक जोडी नितेश पाटील आणि त्याच्या साथीने नयन कालुष्टे. गोलंदाजी मार्कवरती कल्पक राऊत यांना आपण बघतोय. ओम साईच्याचा ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून ज्याला आतापर्यंत आपण पाहिलंय त्याला आपण गोलंदाजी येत असताना पहिल्या चेंडूत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येत असताना दिसते. आणि गावपाड्याचं मैदान म्हटलं की नितेश पाटीलचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे इथे आणि त्यामुळे त्याचा खेळ बघण्यासाठी येणारे दर्शक मोठ्या प्रमाणात असतात. नयन कालुष्टे दुसऱ्या चेंडूला एका धावेसाठी खेळत असताना सिंगल धाव येताना पाहायला मिळते. तेजस 11च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा या हंगामाच्या शेवटी जात असताना मे महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन एक दिवसीय स्पर्धा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा सिंगलसाठी पाठवलं नितेशने. अशा पद्धतीचे काही फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत जणू की या मैदानावरती खेळण्याची इतकी सवय झाली आहे आणि घरचं मैदान आहे. 3-0 3 चेंडूचा खेळ झाला. हो हो यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला फ्रंटफूट पुढे काढत असताना ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न नयनने केला. एक धाव धावफलकावरती ॲड होताना दिसते आणि एक मोठी आणि डिफिकल्ट टास्क आहे ही मॅच. ज्यावेळेला चालू होते त्यावेळेला प्रत्येकची मानसिकता बघायला आवडते. त्यामध्ये क्षेत्ररक्षक काय विचार करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकीशी फ्लाईट दिली होती चेंडूला पण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू. बॅट स्विंग खूप फास्ट होता आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाही. एकदा धावफलकामध्ये ॲड. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 5 धाबा धावफलकावरती आहेत. 30 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 2 बाउंड्रीज. ओ यावेळेला वेट आणि त्या वेट नंतर लागली वाट लागत असताना चेंडू गेला सीमारेखा पार. येतोय चौकार. सुरुवात झाली आहे. थँक्यू. शिवमरायने प्रयत्न खूप चांगले केले होते पण उशिराने प्रयत्न झाले. चेंडू तोपर्यंत निघून गेला होता आणि शिवमरायची हाईट बघता तू जर का वरून त्याने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, वरून हात आणण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूवरती पडण्याचा प्रयत्न केला, चेंडू नाही मिळणार. तुम्हाला त्याच्यासाठी सूर मारून फिल्डिंग करावे लागेल. येस गंभीर पाटील यांनी सांगितलं की नेक्स्ट ओव्हर पॉवर प्लेची असेल आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर काढण्यासाठी पॉवर दाखवण्यासाठी आलाय संदीप केणी सँडी. बघूयात कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय.
पॉवर प्लेची ओव्हर. रविकांत घरत पुढे आल्यात. टायमर ऑन आहे, लक्षात असू द्यात. 9 वरती 0. येणारे चेंडू शिल्लक 18. 18 मध्ये 21 धावांची गरज. बाबू मॅच खूप चांगली रंगली आहे आणि या मॅचला बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकेच आतुर असतात. खूप चांगली मॅच रंगते. त्यामध्ये संदीप किणी पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना दिसते. बघा नयननी जो शेवटी चौकार लगावला, तो चौकार लागत असताना त्या अगोदरचा चेंडू बाहेरून चॉप केल्याचा प्रयत्न जो केला आहे, त्यावेळेला लॉसन कोरियाने त्यांनी सांगितलं की मला चौकार समोर दिसतोय तर मी का नको मारू, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि चेंडू त्याच दिशेनं मारत असताना चौकार बनवला होता. दॅट इज द कमिटमेंट. ही कमिटमेंट आहे स्वतःशी केलेली आणि ती त्यांनी दाखवली. शिवाय संदीप किणी प्रचंड अनुभव संदीपकडे, सँडीकडे, आणि तो अनुभवाला वापरण्याचा प्रयत्न ते सुद्धा करतील. अंडरआर्म सिक्सर मारी क्रिकेट म्हणा किंवा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, संदीप किणी म्हटलं की वन मॅन शो म्हटला जायचा. आणि असा तो खेळाडू आजही सायबा प्रीमियर लीगचं पर्व दुसरं त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांनी केलेला तो परफॉर्मन्स आईकविरा नारंगी संघासाठी आजही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. भले भले संघ त्यावेळेला त्याच्या समोर होते आणि त्या सगळ्या संघांना धूळ चारत असताना त्यानं आईकविरा नारंगी संघाला आपल्या खेळाच्या बळावरती विजेतेपद पटकावून देण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला होता. बाकीच्या सर्व खेळाडूंचा वाटा जरूर होता, परंतु सँडीचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं होतं ॲज ऑलराऊंडर म्हणून. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ओ हो हो हो, रविकांतने चेंडूला अडवलं. कोणती धाव तिथे आलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. पॉवर प्लेचा फायदा होतो की तोटा होतो? आता या चेंडूच्या बाबतीत म्हणाल तर फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 12 वरती 0. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला, अडवण्याचा प्रयत्न. ओ हो, दोघे तिथे होते. राहुल आणि विघ्नेश चेंडूला अडवत असताना चेंडू बघा कशा पद्धतीने अडवला. अडवत असताना चेंडू एकच धाव तिथे खर्च केली गेली. सिंगल आली. 13 झाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. मजा येणार आहे इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मजा येणार आहे. प्रत्येक षटकामध्ये मजा येणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल कंप्लीट. षटक संपली. 2-14 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 12-15 16. चला 16 29 बघितले ते, मला वाटतं 29 आहेत, तिथे 30 आहेत. 12-16 ची इक्वेशन आहे आणि या 12-16च्या इक्वेशनमधून आता मार्ग काढायचा आहे. बघूयात कोणाच्या हातामध्ये चेंडू, कोण कशा पद्धतीनं बॅटिंग करतो, कोण कशा पद्धतीनं बॉलिंग करतोय. राहुल पुळेकर याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला मॅच चालू करायची. राहुल पुळेकर यावेळेला पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज नयन कालुष्टे बाद. थँक्यू डीजे. कशा पद्धतीने चेंडू अडवला राहुल परदेशीनं आणि त्याने फेकी करत असताना चेंडूला यष्टीवरती राहुल राहुल पुळेकरनं कोणतीही चुकी केलेली नाही आहे. आणि विकेट येत असताना नितेश पाटील समोर राहुल पुळेकर पुन्हा एकदा मोठा फटक्यासाठी जात असताना चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एक धाव येताना दिसते. सिंगल धाव एक धाव येताना दिसते. बघा 2 गोष्टी आहेत. या अगोदर ज्यावेळेला हे नॉकआउट स्टेजमध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर आले होते त्यावेळेला यशस्वी पाठलाग तेजस इलेव्हनने केला होता आणि आत्ताच्या स्थितीमध्ये तोच पाठलाग करायचा आहे. फक्त आता काय तेवढं अंतर पुन्हा एकदा पार केलं जाईल का? चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहुल परदेशीने केला, पण जोपर्यंत अडवलं जाईल, जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक धाव येते. धावफलकावरती धावा किती आहेत? 16 वरती 1. यावेळेला मोठा फटक्यासाठी जात असताना चेंडूला पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगली फिल्डिंग
त्या ठिकाणी होते आणि जेवढ्या वेळेला चेंडू अडतोय, जेवढ्या वेळेला फिल्डिंग केली जाते तेवढ्या वेळेला त्याचा परिणाम किंवा त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते नितेश पाटीलच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत आहे. 17वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू राहुल पोळेकरचे. तेजस इलेव्हनला इथून एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका आता कोण मारणार आणि कोणाच्या बॅटमधून येणार आणि नाही आलं तर इक्वेशन काय येणार हे सुद्धा पाहावी लागणार आहे. शेवटी 12 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 7-12 कोणाच्या नावे होणार या मॅचचा? 7-12 कोणाच्या नावे होणार बघूयात. राहुल पोळेकर समोर नितेश पाटील, दोघं आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही, चेंडू अडलाय. आता 6 मध्ये 12ची गरज. अजून एक गुड न्यूज, आयुष म्हात्रे यानं अर्धशतक झळकावलंय आणि आपणा सर्वांसाठी ओ हो 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 करण गवळी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद. आयुष म्हात्रेने अर्धशतक झळकावलं आणि अखेरकार ते अर्धशतक ज्याची वाट समस्त वसई विरारकर बघत होते ते अर्धशतक आलंय. चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत असताना ही गुड न्यूज आहे. आपणा सर्वांसाठी अभिनंदन आयुष. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत भाऊ. हुंडा वॉरियर्स तेजस इलेव्हनकडे बॅटिंग ऑर्डर खूप मोठा आहे, पण तो बॅटिंग ऑर्डर मोठा असताना त्या बॅटिंग ऑर्डरकडून धावा येणं ही सुद्धा एक मोठी गरज होती. आता मॅच अशा स्थितीमध्ये येऊन थांबली की तिथून मॅचला जिंकणं तितकं सोपं नाही आहे. नितेश पाटील असा खेळाडू आहे की या मॅचला तो जिंकवू शकतो, पण 4-11 म्हणजे 3 बाउंड्रीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि सिद्धार्थ राय मोनू यानं चेंडूला अडवलंय. आता 3 मध्ये 11, 3 मध्ये 11 म्हणजे 3 बाउंड्रीज माराव्या लागणार आहेत. ओ आणि असं असताना समोरच्या दिशेने चेंडू गेला बाउंड्रीच्या सरळ बाहेर, फलंदाज बाद. आमचे देवेंद्र म्हणतात की एका षटकाराची गरज आहे. 2 मध्ये 11ची गरज. सायबा बी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबा. सायबा बी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. नवीन फलंदाज जिग्नेश. 1 more 6. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल 11 पाहिजेत. 2 6 मारले. हुंडाचं लक्ष बरोबर आहे. 2 6 मारलेत. मॅच जिंकली आहे तशी. शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करण. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला ओम साईच्या या संघानं पराभवाच्या छायामध्ये हुंडा वॉरियर्स तेजस 11. चला टॉससाठी यायचंय. सायबा बीचा कर्णधार आलेला आहे. ओम साईच्या कर्णधार आपण या. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. मॅच समरी